कोवाड येथील एटीएम फोडून 18,77,000ची रक्कम लंपास। गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार राजस्थानची। कोवाड तालुका चंदगड येथील कोवाड ते निट्टूर रोडवरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेनजीकची एटीएम मशीन फोडून त्यातील तब्बल 18,77,300 रुपये इतकी रक्कम चोरट्यांनी लंपास केली। ही घटना 4 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:30 ते रात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडली। याबाबतची फिर्याद शाखा व्यवस्थापक आशिष हरिश्चंद्र रोकडे यांनी कोवाड पोलिसात दिली। याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(3)(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेमुळे चंदगड तालुक्यासह बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत कोवाड व चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी हे काम करत असलेल्या SBI शाखा अंतर्गत कोवाड येथील एटीएम सेंटरमध्ये बसवलेले मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर व इतर साधनांनी कट करून जाळून फोडले। या एटीएम मशीनमध्ये तब्बल 18,77,300 रुपये इतकी रक्कम होती, असे बँक मॅनेजर रोकडे यांनी पोलिसांना सांगितले। ही सर्व रक्कम चोरून नेण्यात चोरटे यशस्वी ठरले। या घटनेमुळे बँक व ग्राहक वर्तुळात एकच खळबळ उडाली। कोवाड पोलीस दुर्गक्षेत्र हे चंदगड पोलीस स्टेशन पासून 30 किलोमीटर अंतरावर असून या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली। याबाबतची फिर्याद पोलीस नाईक BA चौगुले चंदगड पोलीस ठाणे यांनी दाखल करून घेतली असून AS डोंबे पोलीस उपनिरीक्षक चंदगड व सहकारी अधिक तपास करत आहेत। दरम्यान गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार राजस्थान राज्यातील असून प्रत्यक्षात गाडीच्या मागे डुप्लिकेट नंबर प्लेट लावण्यात आली होती। CCTVच्या मदतीने या गाडीचा तपास केला असता ही कार गडिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जाद्याळ मार्गावर सापडली आहे। गाडीत गॅस कटर इतर साहित्य टाकून दुसऱ्या गाडीतून चोरट्यांनी पलायन केलं असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। चोरांच्या मार्गावर पोलीस पथक रवाना झाले आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।